कोणतं होतं भाऊ सेंटर तुझं मग? माझं नाशिक. नाशिक. हो. कोणती डेट होती? डेट 13 तारखेला. हा म्हणजे सेकंड दिवस. हो. अच्छा, नाशिक. मग तिथं राहायचं कसं होतं? म्हणजे आपलं स्टेशन पासून तिथपर्यंत कसं गेलता? सेंटर पर्यंत? सेंटर 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. पहिल्या दिवशी तर आम्ही लायब्ररीच्या खाली झोपलो. दुसऱ्या दिवशी रूम केला होता. हो का? हो. हा म्हणजे 2 दिवस चाललो होतं म्हणून. हो. पहिल्या दिवशी मेडिकल आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ब्लड युरिन घेताय आणि दुसऱ्या दिवशी मेडिकल होते. अच्छा. रिपोर्टिंग किती 6चीच होती नाशिकला? हो, सकाळी 6ला. नाशिकचं कोणतं सीआरपीएफचंच आहे का? सीआयएसएफचं म्हणजे तिथला स्टाफ जो आहे तो सीआयएसएफ आहे, पण मेडिकल सीआरपीएफ घेते. हा नाही, हा मेडिकल सीआरपीएफच घेतेस. ते जे कॅम्पस आहे तो आपला सीआयएसएफचा आहे. हां, सीआयएसएफचा. हो का? ते जायला प्रॉब्लेम नाही ना काही? नाही ना, काहीच नाही. आणि राहायचं कसं मग? आहेत राहायचं का तर तिथं? मग आता आहे आजूबाजू रूम करावं लागेल. हो का? हो. भेटून जाईल ना समजा एखाद्याला राहायचं काम पडलं तर? हो, हो. रूम भेटून जाईल, काही विषय नाही. हा हा. आणि मग रिपोर्टिंग कितीला होती? सकाळी सकाळी 6ला. 6ला. हो. स्टार्ट पण 6लाच झालती. 6ला स्टार्ट झाली आणि त्याने ते फॉर्म वगैरे भरून घेतले. 8-9 हा. वाजेपर्यंत बसून ठेवलं. गेटवर काय डॉक्युमेंट चेक केले? तिथे हॉल तिकीट आणि आधार कार्ड. हा, मग एंट्री दिली. मग एंट्री दिली. त्यानंतर काय झालं मग? बस मग त्यानंतर आधी आत घेतलं आणि फॉर्म दिला भरायला. फॉर्म. हा. हो, फॉर्म भरला गेला. मग 9 ते 10 वाजेपर्यंत बसूनच ठेवलं. हा. मग ते कालचे जे मेडिकलवाले होते ते वेटिंगला, मग त्यांना ब्लड युरिनसाठी पाठवलं. हा हा. मग त्यानंतर आमचा नंबर आला संध्याकाळी. संध्याकाळी आम्हाला पण ब्लड युरिनसाठी बाहेर डॉक्युमेंट केव्हा पाठवलं. झाले मग? त्याच्या आधी झाले असेल ना डॉक्युमेंट? हां, डॉक्युमेंट त्याच्या आधी झाले. किती वाजता चालू झाले ते डॉक्युमेंट? 9, 9:15 वाजेपर्यंत चालू होऊन गेले. सकाळूनच. हा. सकाळून. हो. डॉक्युमेंट मध्ये काय काय चेक केलं त्यांनी? डॉक्युमेंटमध्ये डोमोसाईल हा. आणि हाईट रिलेशन ज्याचा मराठा आहे तो, ज्याचा ईडब्ल्यूएस आहे ते. हा. ईडब्ल्यूएस वाले पण होते का कॅन्डिडेट आज? हा, युआर म्हणून ज्यांनी ईडब्ल्यूएस भरलाय ते. युआर मधून ईडब्ल्यूएस. हां. अच्छा. आधार कार्ड आणि 10वीचं मार्कशीट. आधार कार्ड, 10वीचं मार्कशीट. हो. म्हणजे आपण जे फॉर्म मध्ये टाकले असेल 12वीचं टाकले असेल तर 12वीचं पण लागेल. ग्रॅज्युएशन टाकलं तर ग्रॅज्युएशन पण लागेल. हां. हा. आणि डॉक्युमेंट मधून कोणी बाहेर निघालं का मग? डॉक्युमेंटमध्ये असं आहे की आपलं नावामध्ये मिस्टेक नको. नावामध्ये? हां. हा. मग जर जे असेल तर मग ते डेट म्हणजे 4 दिवस येत आहेत. 4 दिवसात तू करेक्शन करून आण असं. हा, मग तेवढं आणू शकतो आपण करून. हो. हा. आणि ते क्रुशियल डेटचा काय आला का प्रॉब्लेम कोणाला? कोर्शियल डेटचा ते म्हणजे हा दिलाय त्यांना, कारण की ते सांगताय की कोर्शियल डेटच्या नंतरचं म्हणजे 2024, 25, 24च्या अगोदर 25च्या मागचं जाणार अगोदरचा. असं. हो. हो का? म्हणजे ते डोमिसाईल तर चालतच ना वाटतं आधीचं कधीचं बी? हां, आता बी डोमोसाईल. काढलं तर चालतं असेल डोमिसाईल. हो, डोमोसाईल. फक्त कुठं कास्ट कास्ट. सर्टिफिकेट मध्ये असेल हो. प्रॉब्लेम. हो. तर मग काय म्हणजे डायरेक्ट काढून काय करतात मग? नाही, अनफिट नाही म्हणजे काढून नाही टाकत आहे. त्यांना 4 दिवसाचे हे देते, टाइम देते. 4 दिवसात घेऊन या तुम्ही असं. अच्छा. नाही मग एखाद्यानं सपोज कोणत्या क्रुशियल डेटच्या नंतर काढले आणि 4 दिवस हां, हां. दिल्यानंतर ते नंतर पण तेच काढेल ना मग? क्रुशियल हां, डेट पण नंतर. हो, हो, हो. काही असं आता ते व्यवस्थित ती सांगत नाही का ते प्रोसेस तुम्हाला काय करणार लागेल प्रोसिजरच्या नंतर क्रुशियल डेटच्या नाही जर ती नंतर कारण की झालं? नाही, नाही. तो तर काही अनुभव नाही, कारण की मला काही डॉक्युमेंटमध्ये काही अडचण आली हा. नाही. ते नाही, बाकी तुझा नाही आला समजा सांगता येणार. प्रॉब्लेम काही. हां. ते काही सांगता येणार नाही. हा. नाही, ते काय सीन होऊ राहिला की ते क्रुशियल डेट बद्दल व्यवस्थित सांगत नाही कोणी. आता बऱ्याचशा हो. विद्यार्थ्यांना आहे प्रॉब्लेम. हो ना, हो ना. पण तरी एक जनरल समजतं ना आपल्याला की क्रुशियल डेट सोबत चालून जाते का नाही असं विचारते मी. नाही, नाही. माझ्या बॅचमध्ये तर कोणाला सांगितलं नाही क्रुशियल डेटचा. हा. म्हणजे असं कोणी सांगितलं नाही की तू घेऊन ये असं. फक्त घेऊन या बुवा हां. 4 असला जर. दिवसाचा टाइम दिला आणि घेऊन या असं. हा हा. आता जेव्हा ओबीसी होईल ना सर याचं ओबीसी हो, वाल्यांचं हो. चालू, तेव्हा हो. मेन क्रुशियल डेट त्यांच्यासाठी जास्त असते. तेव्हा बघू आपण काय हो. होतं. मराठवाड्यांचं एवढं बघत नाही ते, कारण की त्यांना कास्ट सर्टिफिकेट राहत नाही ना. हा. ते युआर मध्येच काउंट होतात. हो. ठीक आहे. त्यानंतर मग काय झालं आपलं डॉक्युमेंट हे झाल्यानंतर डॉक्युमेंट सर्व झाले डॉक्युमेंट समजा. झाल्यानंतर कोणी निघलंच नाही समजा तुमच्या बॅचमध्ये. नाही, डॉक्युमेंटमध्ये दिलं म्हणजे डायरेक्ट आउट नाही केलेत, पण टाइम दिलाय त्यांना 4 टाइम दिवसाचा. दिला. किती हो. मुलं निघाले तरी डॉक्युमेंट मधून? ते काय 3 ते 4 म्हणजे आमचे जवळपास 3 ते 4 मुलांना टाइम दिला होता. अच्छा. हा. आणि हो. आजची रिपोर्टिंग किती होती तुमच्या दिवशी? म्हणजे म्हणजे किती मुलं बोलवले होते? 100 मुलं बोलवले होते. त्यात
आणि 25 मुली होती. हा म्हणजे तेच म्हणजे टोटल चालू आहे शेड्यूल 100 मुलं समजा. होती. 1600 हो. पहिल्या दिवशी हां, पण ते 100 दुसऱ्या दिवशी पण ते. हो. 100 मुलांमधून 77 मुलं मुलं प्रेझेंट होती. म्हणजे एवढे कमी होते प्रेझेंट? हो, 77. हो का? बराच रेशो कमी झाला मग. हो. 77 प्रेझेंट. 77 मुलीमध्ये किती होते तरी ते अंदाज? मुलींचा असा विषय होता की मुलांचं फक्त डॉक्युमेंटच केलं कारण की त्यांचा डॉक्टर आला नव्हता. मग त्यांना मेडिकलसाठी 4 दिवसानंतर बोलावलं. मुलींना? हो. अच्छा, फक्त मुलींसाठी डॉक्युमेंट काय फिमेल डॉक्टर आहे का कसा काय विषय? हां, फिमेलच ते असेल काही मग माहिती नाही डॉक्टर. कारण की डॉक्टर नव्हता ना तिथे. अच्छा, हा हा, ते पण. हां, मग मुलींचं म्हटल्यावर तर फिमेलच असणार आहे. हा, फिमेलच असते सहसा. हो. ठीक आहे. मग तुमचं डॉक्युमेंट पहिल्या दिवशी डॉक्युमेंटच चाललं पूर्ण दिवसभर? डॉक्युमेंट चाललं 3 ते 4 वाजेपर्यंत. हा, त्यानंतर? मग 3 नंतर आम्हाला बसमध्ये बसवलं. हा हा. बसमध्ये म्हणजे ॲम्ब्युलन्स सारखी असते एक गाडी. हा मग तिथून बाहेर लॅबमध्ये घेऊन गेली. हा हा. ब्लड युरिनसाठी आणि चेस्टचा एक्सरेसाठी. हा. आणि मग तिथून आल्यानंतर मग संध्याकाळी 7-8 वाजता सोडून दिलं आणि उद्या सकाळी 7:30ला या असं सांगितलं. असं सांगितलं. हो. ठीक आहे. मग उद्या मग सकाळी फर्स्ट दिवस झाला, आता दुसऱ्या दिवशी काय झालं मग? दुसऱ्या दिवशी 7:30ला रिपोर्टिंग झाला. हा मग आत गेलो आणि आमची पहिलीच बॅच होती. एका हा बॅचमध्ये 25 मुलं घेतली. हा हा. म्हणजे तोच फॉर्मॅट करत आहे. आधी पण हां, तोच फर्स्ट डेला फॉर्मॅट. पण तसं होतं काहीतरी 25-25 ची बॅच हां. होती आणि त्यांना एक डॉक्टर अलॉट करून देत होते. हो, हो. अच्छा, 25 25 चे. ची बॅच होती. हा हा. हो. मग त्यांना आता नेलं. परत तो जो हा फॉर्म असतो ना मेडिकलचा, हा तो फॉर्म भरून घेतला. हा मग डायरेक्ट 25 ची बॅच आमची मेडिकलसाठी गेली. हा. मग कशी झाली म्हणजे मेडिकलची प्रोसेस पूर्ण? डॉक्टर मग तेच 2 रूम असतात. एका साईडला 12 मुलं, एका साईडला 13 मुलं. म्हणजे हा. 2 ग्रुप पाडले. आणि म्हणजे मग पहिले 2 ग्रुप 12-13 म्हणजे 25चाच ग्रुप होता, त्यामध्ये बी हां, 2 पाडले. हां, आणि म्हणजे ग्रुप म्हणजे असे तिथं जो रूम आहे ना तो लहान लहान आहे. तिथं हा एका हा. ह्याच्यात 25 मुलं बसत नाही तर एका ह्याच्यात 12 आणि एका ह्याच्यात अच्छा. 13 असं बसवलं. आणि डॉक्टर एकच होता ना तुम्हाला पूर्ण हां, नाही 25 म्हणजे कसं जणांसाठी? तर 3 3 बोर्ड हां, 25 जणांसाठी एकच डॉक्टर आहे. हा तसं म्हणजे 3 बोर्ड आहे तिथे. 3 बोर्ड. हा. हां, एक तुमच्या असिस्टंट आणि एक डॉक्टर. हा हा, 25 जणांसाठी एक होता समजा डॉक्टर. हो, हो. हा, ठीक आहे. मग त्यांनी कसं केलं प्रोसिजर याची मेडिकलची? सगळ्याच डोळे चेक केले. हा. 6/6 पॉईंट झाला. 6/6 हा. 6/6 आणि हा झाल्यानंतर ते चार्टचं कसं होतं आपलं हो, नाशिक सेंटरचा? तिथं जो चार्ट आहे म्हणजे ते जो चार्ट आहे तो आपलं डिजिटल चार्ट आहे. एका साईडला ती हे असते दोरी असते ती ओढली का खाली मग तो चार्ट खाली वर होत असतो. अच्छा, म्हणजे ते एकच असते का चेंज होत असते चेंज लेटरच्या होत असतो. वरती? त्यात तिघी चार्ट आहेत. इंग्लिशचा पण आहे आणि हिंदीचा पण आहे आणि ते ई आणि सीचा पण आहे. अच्छा, सर्वच चार्ट आहे समजा त्याच्यात. हो, हो. मग आता ज्याने सांगितलं आता जर लास्ट लाईन वाचली 6/6 मग त्याला काही एवढं विचारत नाही. पण ज्याच्यावर डाऊट आला मग त्याला हम्म. पूर्ण चार्ट वाचायला लावते ती. हा, ज्याला वाटलं की हा थोडं हे हां, प्रॉब्लेम असू हां, शकते त्यालाच हां. फक्त. बाकी स्टाफ कसा व्यवस्थित वाटला ना सर्व डॉक्टर? हां, स्टाफ डॉक्टर पण चांगला आहे, स्टाफ पण चांगला आहे. हा. मग काही विषय याचं नाही. झाल्यानंतर कसं केलं मग तुमचं हे झाल्यानंतर 6/6 मग 6/6 झाल्यानंतर कलर ब्लाइंडनेस चेक केला. कलर ब्लाइंडनेस? हा. हो, त्यानंतर? कलर ब्लाइंडनेस नंतर मग आम्हाला आमची बॅच झाली. मग दुसऱ्या ग्रुपला बोलावलं. तेच झालं तिसऱ्या ग्रुपमध्ये पण. हा. मग त्यानंतर आत बोलावलं परत मग अ, मग ते आत ते फिजिकल ॲक्टिव्हिटी असते ना व्हेरिकोस व्हेन्स, हा, नॉकनी नॉकनी. हां, ते ते चेक केलं कॅरी पूर्ण. अँगल ते पण परत. अँगल हो. हा. बस मग ते झालं. त्यानंतर मग दुपारी हे घेतलं त्याने गॅप घेतला. हा. त्यानंतर मग 3-4 वाजता बोलवलं. हा हा. मग 4 वाजता आमचा फक्त ENTचा जो पॉईंट होता म्हणजे नाक, कान, घसा ते डोळे चेक करायचे बाकी होते. हा हा. हां, लास्टली ते चेक केले. त्यानंतर मग झालं. दुसऱ्या ग्रुपचं पण झालं हा. आणि झालं मग पूर्ण मेडिकल. अच्छा. आणि यामध्ये आता कसा रेशो असला, किती पास झाले किती फेल झाले फायनल मग मेडिकल यात मध्ये? 25 मुलांमधून त्याने 15 मुलांना रिमेडिकल दिले. 25 मधून 15 रिमेडिकल भेटलं? हां, रिमेडिकल दिले. अच्छा, म्हणजे बरेचसे हां, जास्त मग मुलांना दिलं मेडिकल. हां, आणि 10 पूर्ण तुमच्या मुलांना दिले. बॅच म्हणतो पूर्ण जे प्रेझेंट होते तुमचे 75? प्रेझेंट म्हणजे 77 प्रेझेंट होते. 77? हा, त्यामधून हां, कसा रेशो होता मग? 77 मधून 47 मुलांना रिमेडिकल आहे आणि 30 मुलं फिट केले. 77 मधून 30 फिट आणि 47 रिमेडिकल. हां, आणि रिमेडिकल काय तिथंच होणार आहे का परत? हां, तिथेच आहे. रिमेडिकलचा बोर्ड पण तिथेच आहे. अच्छा. आणि सर्वात आणि जास्त कोणत्या अशा पॉइंट मध्ये निघाली मुलं? जो त्यांना असं तर काही नाही की जो म्हणजे ज्यांना जो पॉईंट आहे
ऍक्च्युअल मध्ये म्हणजे तो ज्याला सोळा आहे, हा, तोच तोच पॉईंट बघ. देते असा फालतूचा पॉईंट देत नाहीत. हा, आणि जो एखाद्याला ऍक्च्युअल मध्ये पॉईंट आहे तोच पॉईंट, आणि जो पॉईंट दिला तो परत पण चेक करता येते. हा हा म्हणजे तेच आधी विचारत पॉईंट होतो दिल्यानंतर लास्टला एकदम एकदा चेक करताय त्याला आहे का पॉईंट करत. रिअल मध्ये आहे का. हो ठीक आहे, म्हणजे ज्याला आहे त्याचा निघते समजा, आणि ज्याला नाहीये हो नॉर्मल, काही विषय नाही. हो हो. बाकी असं कोणत्या मेडिकलच्या पॉईंट मध्ये जास्त निघाले असं काय आहे का माहित? बाकी सेकंड बॅचवाला सांगत होते की आम्हाला युरिनचा पॉईंट दिलाय असं. युरिनचा. युरिन मध्ये हो. आणि तो हा नॉर्मल पॉईंट आहे, काही युरिनचा पॉईंट सॉल्व्ह हा, होऊन ते जाते. काऊन होतं माहितीये का, असं मुलं जास्त पाणी पित नाही, आपण हो तिकडे हो जातो जास्त ते प्रवासात, तर त्यामुळे ते येऊन जाते प्रॉब्लेम तसा. हो. ठीक आहे, अजून काही दुसरं काही? नाही, मग त्यानंतर 7 ते 8 वाजेपर्यंत बसवून ठेवलं आणि सांगितलं का मग त्यांनी बॅच पाडले, म्हणजे जे रेमेडिकलची मुलं होते त्यांना साईडला काढलं आणि फिटवाले बाजूला काढले. हा, ते फोटो बिटो आणि घेतला ना सांगितलं तुमचा? त्यांनी की तुम्ही फिट आहे असं. हां. हा हा. आणि मग बाहेर रिजेक्शन दिलं. ठीक, आणि रिजेक्ट किती केले टोटल असं आहे का काही? का सर्वांना रिमेडिकलच? रिमेडिकल अच्छा, आणि रिजेक्ट रिमेडिकलचा डायरेक्ट नाही रेशो करत. काही माहित नाही, मी फिट झालो असल्यामुळे. रिमेडिकल मध्ये पण 47 मधून होत असेल ना, 30-32 तरी फिट होत असेल. हा, परत रिमेडिकल हो ज्याचं असेल ते आता सांगन ती गोष्ट. हो हो ठीक आहे, चालतंय भाई मग. धन्यवाद हो तुला. हो. हो. धन्यवाद.